नमस्कार मित्रांनो, मी किरण गावित, प्रताप महाविद्यालय अमळनेर. आपण बघत आहोत प्राकृतिक भूगोल. या भागात आपण बघणार आहोत विदारण. विदारण ही एक प्रक्रिया आहे किंवा एक क्रिया आहे. या विदारण प्रक्रियेसंदर्भात आपण चर्चा करूया. तर भूपृष्ठावर विदारण, खनन, वहन व संचयन करणाऱ्या कारकांना बहिर्गत शक्ती असे म्हणतात. ऊन, वारा, पाऊस, वाहते पाणी, सागरी लाटा इत्यादी कारके बहिर्गत शक्तीची अंगे आहेत. याचाच अर्थ असा की ऊन, वारा, पाऊस हे या भूपृष्ठावरती कार्य करीत असतात आणि यांच्या कार्यामुळे भूपृष्ठावर विदारणाची क्रिया घडते किंवा खनन, वहन, संचयन इत्यादी क्रिया ह्या घडत असतात. आणि ह्या क्रिया घडण्यामागे जे महत्त्वाचे घटक कारणीभूत ठरतात ते म्हणजे ऊन, वारा, पाऊस, वाहते पाणी आणि सागरी लाटा. आणि म्हणूनच यांना कारके असे म्हटलेले आहे. कारके याचा अर्थ कार्य करणारे घटक. तर हे नैसर्गिक घटक जे आहेत, हे नैसर्गिक घटक भूपृष्ठावरती बदल घडवून आणण्यासाठी कार्य करीत असतात, म्हणून यांना कारके असे म्हणतात. आणि ते भूपृष्ठाच्या बाह्य भागावरती कार्य करत असल्यामुळे त्यांना बहिर्गत शक्तीची अंगे असेही म्हणतात. तर बाह्य शक्तीच्या घटकांचे कार्य, पहिलं कार्य आहे ते म्हणजे विदारण. तर विदारण व झीज क्रिया जरी सारख्या वाटत असल्या तरी त्यात फरक आहे. खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय. ही स्थानिक व मंद क्रिया आहे. खडक जागच्या जागी फुटतो किंवा खडकाचा दुभंगतो, त्यावेळेस ही जी क्रिया घडून येते ती क्रिया म्हणजे विदारणाची क्रिया घडून येते. दुसरा आहे झीज क्रिया. नदी, वारा इत्यादी सारख्या बाह्य घटकांचा किंवा बाह्य कारकांचा भूपृष्ठावर किंवा खडकांवर आघात होऊन भूपृष्ठाचे खनन होते व झिजवलेले द्रव्य वाहून नेले जाते, त्यास झीज क्रिया असे म्हणतात. आता विदारणाची क्रिया ही नेमकी कशी होते, त्याच्या प्रक्रिया काय आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बाह्य शक्तीच्या कारकांमुळे भूपृष्ठावरील खडकांचा भुगा किंवा चुरा होतो. खडकांचे तुकडे होऊन रेती व मातीत रूपांतर होणे या क्रियेला विदारण किंवा विखंडन असे म्हणतात. विदारण क्रियेमुळे बहिर्गत शक्तीच्या कारकांचा खनन कार्यात मदत होते. भू आकाराच्या स्वरूपात विदारण क्रियेमुळे परिवर्तन घडून येते. विदारण क्रियेमुळे काही खडकांतील कण एकमेकांपासून विलग होऊन मूळ खडक नाहीसा होतो. तर विदारण क्रियेचे प्रकार. तर विदारण क्रियेत मूळ खडकांच्या गुणधर्मात होणाऱ्या बदलांमुळे विदारण क्रियेचे 3 प्रकार पडतात. पहिली क्रिया आहे यांत्रिक किंवा कायिक विदारण, तिलाच मेकॅनिकल वेदरिंग असे म्हणतात. दुसरे आहे रासायनिक विदारण, त्याला केमिकल वेदरिंग असे म्हणतात. तिसरे आहे जैविक विदारण, तिला बायोलॉजिकल वेदरिंग असे म्हणतात. एक एक करून बघूया. पहिले आहे यांत्रिक किंवा कायिक विदारण. बाह्य शक्तीच्या कारकांमुळे खडकाचा भुगा किंवा चुरा होतो, परंतु त्याचे मूळ गुणधर्म बदलत नाही. या क्रियेला यांत्रिक किंवा कायिक विदारण असे म्हणतात. यांत्रिक किंवा कायिक विदारणाचे घटक हे खालीलप्रमाणे आहेत. पहिलं आहे उष्णता व थंडी. तापमानाचे प्रकार जास्त असणाऱ्या प्रदेशात यांत्रिक विदारणाची क्रिया मोठ्या प्रमाणावर होते. दिवसा तापमान जास्त असल्याने खडक हे प्रसरण पावत असतात व रात्री तापमान कमी असल्यामुळे ते आकुंचन पावतात. ही जी प्रसरण व आकुंचन पावण्याची क्रिया ही एकसारखी होत असल्यामुळे या क्रिया खडकांवर वारंवार होत असल्यामुळे त्या खडकावर ताण व दाब पडतो व त्या खडकाला भेगा पडतात. खडक प्रसरण व आकुंचन क्रियेमुळे खडकांचे पापुद्रे वेगळे होतात. खडकांचे तुकडे होऊन बारीक मातीत रूपांतर होते. वाळवंटी प्रदेशात या प्रकारचे खडक विदारणाने मोठ्या प्रमाणावर होत असतात. दुसरी क्रिया आहे ती म्हणजे गोठणाऱ्या पाण्याची क्रिया. पाण्यामुळे होणारे विदारण कायिक व रासायनिक स्वरूपाचे असते. पाणी जेव्हा गोठते तेव्हा त्याच्या मूळ आकारमानात वाढ होते व वितळल्यावर आकुंचन पावते. 100 घन सेंटीमीटर पाणी गोठले तर त्याच्या आकारमानात 109 घन सेंटीमीटर होते. त्याचे आकारमान हे वाढते.
म्हणजे गोठल्यावर त्याला 9 घन सेंटीमीटर इतकी जास्त जागा लागते. खडकाच्या फटीमध्ये पाणी गोठल्यास आकारमान वाढतो व खडकांवर दाब व ताण पडतो. गोठण्याची क्रिया सतत होत असल्यास भेगा रुंदावत जाऊन काही दिवसानंतर खडकांचे तुकडे होतात आणि डोंगर पायथ्याशी विदारित खडकांच्या तुकड्यांची रास तयार होते. त्यास डबर किंवा स्क्री असे म्हणतात. तिसरा घटक आहे तो म्हणजे पाऊस. पावसाच्या जोरदार सरींच्या आघाताने जमिनीचे आणि खडकांचे लहान मोठे कण सुटे होऊन पाण्याबरोबर वाहत जातात. वनस्पतींचे आच्छादन नसलेल्या जमिनीवर ही क्रिया जलद गतीने होते. अत्यंत वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या आघातामुळे जमिनीचे पापुद्रे वेगळे होतात व त्यानंतर त्यांचे बारीक कणात रूपांतर होते. चौथी क्रिया आहे वनस्पती. वनस्पतींची मुळे जमिनीत खोलवर शिरतात, त्यामुळे खडकांवर ताण व दाब पडतो आणि खडक फुटतात व वितरणाची क्रिया घडून येते. पाचवा आहे प्राणी. उंदीर, घुशी इत्यादी प्राणी जमीन पोखरून कायिक वितरणाचे कार्य करतात. वनस्पती व प्राण्यांनी घडवून आणलेल्या वितरणास कायिक वितरण असे म्हणतात. यांत्रिक किंवा कायिक वितरण क्रियेचे अजून काही प्रकार आहेत, ते प्रकार खाली दिलेले आहेत. पहिलं आहे कणीय विदारण किंवा कण विखंडन, तुकडीकरण, अपपर्णन किंवा पापुद्रे विलगीकरण आणि खंड विखंडन. तर कणीय विखंडन म्हणजे काय ते समजून घेऊया. की विदारण क्रियेमुळे खडकातील कण हळूहळू मोकळे होतात. मूळ खडक हळूहळू नष्ट होतो. या क्रियेला कण विखंडन असे म्हणतात. दिवसा सूर्यप्रकाशामुळे खडक तापतात, उष्णता लागते आणि खडकातील जे कण असतात ते प्रसरण पावतात. खडकात वेगवेगळे खनिज द्रव्य असतात. प्रत्येक खनिजाचे उष्णतेमुळे होणारे आकुंचन प्रसरण कमी जास्त असते आणि त्यामुळे खडकातील खनिज द्रव्यांचे कण कमी जास्त प्रमाणात प्रसरण व आकुंचन पावतात. त्यामुळे खडकातील कणांमध्ये कमी जास्त ताण निर्माण होऊन खडकातील धातूंचे कण विलग होऊ लागतात आणि साहजिकच असा खडक हळूहळू नष्ट होतो. या क्रियेला कण विखंडन असे म्हणतात. दुसरी क्रिया आहे ती म्हणजे कणीय विखंडन. तुकडीकरण. कठीण खडकावर काही कारणामुळे ताण पडल्यास त्या खडकाच्या लहान मोठ्या आकाराच्या तुकड्यात विखंडन होते. या क्रियेला तुकडीकरण असे म्हणतात. आपण या ठिकाणी आकृतीत दाखविल्याप्रमाणे बघू शकता की ही जी क्रिया होते या क्रियेमुळे खडकाचे मोठमोठे खंड जे आहेत हे वेगळे होतात. यांनाच तुकडीकरण असे म्हणतात. तिसरा आहे अपपर्णन किंवा पापुद्रे विलगीकरण. सूर्याच्या उष्णतेमुळे खडकाचा बाह्य भाग अधिक तापतो आणि त्यामुळे खडकाच्या आतील भागापेक्षा बाह्य भागाचे प्रसरण व आकुंचन लवकर व वारंवार होते. खडकाच्या पृष्ठभागापासून कमी अधिक जाडीचे व विस्ताराचे पापुद्रे हे वेलग होतात आणि या क्रियेला पापुद्रे विलगीकरणाची क्रिया किंवा अपपर्णन असे म्हणतात. आकृतीत दाखवलेलं आहे बघा. भूपृष्ठावरती ज्यावेळेस सूर्यप्रकाश येतो त्यावेळेस या सूर्यप्रकाशामुळे खडकाचा बाह्य भाग आधी तापतो आणि आतील भाग हा कमी तापतो आणि बाह्य भागावरती जास्त उष्णता लागत असल्यामुळे बाह्य भागाचं प्रमाण आकुंचन प्रसरण पावण्याचं प्रमाण जे आहे हे जास्त असतं आणि म्हणून खडकावरील जे बाह्य भाग आहेत हा लवकर सुटा होतो, मोकळा होतो आणि हे बाजूला पडतात. चौथा आहे खंड विखंडन. मूळ खडकातील उभ्या व आडव्या बेगा विदारण क्रियेमुळे अधिक रुंदावतात व कालांतराने मूळ खडकापासून मोठमोठे खंड वेगळे होतात. या क्रियेलाच खंड विखंडन असे म्हणतात. दुसरा भाग बघूया आपण, तो म्हणजे रासायनिक विदारण. यालाच आपण केमिकल वेदरिंग असेही म्हणतो. तर बाह्य शक्तीच्या घटकांमुळे मूळ खडकावर रासायनिक क्रिया होऊन त्या खडकातील कण विरघळतात व त्यांचे गुणधर्म बदलून वेगळ्याच गुणधर्म असलेल्या खनिजद्रव्यांच्या खडकांमध्ये रूपांतर होते. यालाच रासायनिक विदारण असे म्हणतात.
इथं खऱ्या अर्थाने रासायनिक प्रक्रिया घडून येते आणि त्या रासायनिक प्रक्रियेमुळे मूळ खडकातील गुणधर्म जे आहेत ते बदलतात आणि काही वेळेस जो मूळ खडक आहे तो नष्ट होतो, नाहीसा होतो. तर अशा प्रकारच्या क्रियेला रासायनिक विदारण असे म्हणतात. रासायनिक विदारण क्रिया व प्रकार. आता या रासायनिक विदारणाचे काही प्रकार आहेत, ते सुद्धा इथं आपण चर्चा करूया. तर वेगवेगळे वायू पाण्यात मिसळून आम्ले तयार होतात. या आम्लांचा परिणाम होऊन खडकांच्या रासायनिक विदारणावर होतो. विदारणाची क्रिया घडून आणणाऱ्या वायूंच्या प्रकारांवरून रासायनिक विदारण क्रियेचे 4 प्रकार पडतात. म्हणजेच ज्या विदारण क्रियेमुळे ज्या वायूचं प्रमाण किंवा ज्या वायूचं प्रमुख घटक असेल तर अशा घटकावरून त्याचे प्रकार केलेले आहेत. तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे ऑक्सिडेशन. आता या ठिकाणी ऑक्सिजन हा वायू जो आहे हा वायू प्रामुख्याने आपली भूमिका बजावत असतो आणि ज्यावेळेस खडक आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये रासायनिक क्रिया घडून येते त्यावेळेस त्या क्रियेला ऑक्सिडेशन असे म्हणतात. तर ऑक्सिडेशनची क्रिया म्हणजेच काय की पावसाच्या पाण्यात हवेतील निरनिराळे वायू विरघळलेले असतात, त्यात प्राणवायूसुद्धा हा असतो. तर प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हा पाण्यात विरघळल्यास त्याचा परिणाम लोह मिश्रित खडकांवरती होतो आणि लोखंडावरती गंज चढतो. या क्रियेला ऑक्सिडेशन किंवा प्राणिदीभवन असे म्हणतात. त्यामुळे खडक ठिसूळ होतो. आपण बघितलेलं असेल की ज्या ठिकाणी लोखंड ठेवलेलं आहे त्या ठिकाणी त्या लोखंडावरती काही कालावधीनंतर काही कालांतराने त्याच्यावरती गंज लागतो. याचाच अर्थ त्या ठिकाणी जी प्रक्रिया घडून आलेली असते ती प्रक्रिया म्हणजेच ऑक्सिडेशनची प्रक्रिया होईल. त्याच्यानंतर आहे कार्बोनेशन. या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे हा कार्बन डायऑक्साईड वायू महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तर पावसाच्या पाण्यात कार्बन डायऑक्साईड विरघळतो त्यामुळे सौम्य कार्बाम्ल तयार होते. म्हणजेच काय की चुनखडकावर त्याचा परिणाम होऊन खडक विरघळतो. या क्रियेला कार्बनीकरण असे म्हणतात. चुनखडक ही पाण्यात विरघळणारा घटक आहेत. चुनखडी आपण पाण्यात टाकली तर ते जे कण आहेत ते कण पाण्यात विरघळून जातात आणि त्या ठिकाणी जी क्रिया घडते त्या क्रियेला ह्या कार्बोनेशन किंवा कार्बनीकरण असे म्हटलं जातं. पुढची प्रक्रिया आहे ती म्हणजे हायड्रेशन किंवा जल अपघटन. पावसाचे पाणी खडकात मुरल्यावर त्या पाण्याचा खडकातील खनिज द्रव्यांशी संपर्क येतो. त्यामुळे काही विशिष्ट खनिज द्रव्यांवर रासायनिक क्रिया होऊन त्यापासून त्या खडकाचे मातीत रूपांतर होते. या क्रियेला हायड्रेशन असे म्हणतात. चौथी क्रिया आहे सोल्युशन किंवा द्रावण क्रिया. खनिज मीठ किंवा जिप्सम यासारख्या क्षारयुक्त खडकांवर पावसाचे पाणी पडल्यास ते क्षार पाण्यात विरघळून द्रावण तयार होते व खडकांचे अस्तित्व नष्ट होते. या क्रियेला द्रावण क्रिया किंवा सोल्युशन असे म्हणतात. रासायनिक विदारणाची क्रिया वनस्पतींमुळे देखील होते. वनस्पतींच्या मुळाशी असलेले प्राणी काहीसे आम्लधर्मी असतात आणि त्यामुळे खडकावर रासायनिक परिणाम होऊन विदारण क्रियेस मदत होते. कोणत्याही रासायनिक विदारणाची क्रिया ही तापमान, पावसाचे प्रमाण, खडकांची रचना व प्रकार यावर अवलंबून असते. आता तिसरा भाग आहे तो म्हणजे जैविक विदारण, बायोलॉजिकल वेदरिंग. तर ज्यावेळेस वनस्पती व प्राणी यांच्या क्रियेतून होणाऱ्या विदारणाची क्रिया होते त्यावेळेस त्याला जैविक विदारण असे म्हणतात. ही जैविक विदारणाची क्रिया एकाच वेळेस यांत्रिक व रासायनिक स्वरूपाची सुद्धा असते. विशेषतः जैविक विदारण मृदा निर्मितीच्या कार्यात फार महत्त्वाची असते. आता वनस्पतींद्वारे होणारे जैविक विदारण. वनस्पतींची मुळे जमिनीत भेगांमध्ये शिरतात. जसजशी वनस्पतींची वाढ होते तसतसे मुळे खोलवर व जाड होत जातात आणि त्यामुळे मुळालगतच्या भेगांवर ताण पडतो व भेगा रुंदावतात. कधीकधी वनस्पतींच्या मुळांमुळे खडक दुभंगतात. वनस्पतींची मुळे जमिनीत शिरताना त्यांच्या भोवतालची जागा मोकळी होते. त्या मोकळ्या जागेतून भूपृष्ठावरील पाणी व हवा जमिनीत खोलवर जाते. त्यामुळे जमिनीत खोलवर भागात रासायनिक विदारणाची क्रिया घडून येते. प्राण्यांद्वारे होणारे जैविक विदारण. आपण पाहिलेलं आहे की उंदीर, घुशी, ससे, मगरी यासारखे जमीन उकरणाऱ्या प्राण्यांमुळे
जमीन व खडक यांचे वितरण होते. मातीत राहणारे गांडूळ आपल्या जैविक क्रियेने माती किंवा खडक यांना ठिसूळ करतात व भुसभुशीत बनवितात. वारा व वाहत्या पाण्यामुळे अशी माती सहज दूरवर वाहून नेली जाते आणि समुद्रातील सुसरीसारखे प्राणी किनाऱ्यालगतच्या खडकांना कोरतात आणि त्यामुळे किनाऱ्यालगतच्या खडकांचे वितरण होते. वनस्पती व प्राणी यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेंद्रिय द्रव्यांमुळे खडकांवर रासायनिक प्रक्रिया घडून येते. उदाहरणार्थ, वनस्पतींमधून स्रवणाऱ्या सेंद्रिय आम्लांचा परिणाम मृदेतील लोह संयुगांवर होतो. रासायनिक प्रक्रियेमुळे जमिनीतील लोह संयुगांचे प्रमाण कमी होते व त्यामुळे मृदेच्या वरच्या थरातील मूलद्रव्ये जमिनीच्या खालच्या थरांकडे वाहून जाण्यास मदत होते. सडणाऱ्या वनस्पती व प्राण्यांच्या शरीरातील जीवजंतू मृदेच्या निर्मितीत अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात. तर अशा प्रकारे आपण या भागात विदारण ही प्रक्रिया समजून घेतली. इथं थांबूया. धन्यवाद.